तर मी ना आता बनवते मसाला डोसा. तर डोसा बनवण्यासाठी इडलीचं पीठ होतं शिल्लक, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं, नीट व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जे पॅन आहे पॅनला तेल लावून घ्यायचं. व्यवस्थित डोसा पातळ असा पसरवून घ्यायचा. आता मला जेवढं जमते ना, तर तेवढा मी पातळ असा केला आणि नंतर मग बटर असेल तर बटर घालू शकता आणि माझ्याकडून थोडंसं स्टँड हललं बघा आणि मग बटर नव्हतं त्यामुळं तूप घातलं मी. तूप सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि तुम्हाला सांगू का मसाले डोसा असा थोडासा त्याच्यावर काय करायचं सांगू का? पावभाजी मसाला असेल ना, तर पावभाजी मसाला घालायचा आणि सगळं पसरवून घ्यायचं. इतका भारी लागतोय ना हा डोसा, एक नंबर लागतोय. त्यामुळे तुम्ही कधी डोसा वगैरे करत असाल ना, तर थोडंसं बटर किंवा तूप लावायचं आणि पावभाजी मसाला थोडासा वरून असा पसरवून घ्यायचा. खूप म्हणजे खूप भारी लागतोय. कडक-कडक फक्त असा खाल्ला ना, तरी पण छान लागते आणि हा मी मसाला सवयीचा होता, थोडासा होता, सगळा घातला होता. तर एकदम सिंपल असा आपला होणारा पटकन असा डोसा तयार झालाय. कसा डोसा झालाय ना, नक्की सांगा. चला या खायला जाता-जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.